पहतालोचनी सुप्रभाते ओ साधनी पहतालोचनी सुप्रभाते ओ साधनी
Ah
ಬರ್ತಾತ್ರಿ. पसारा, ये रवा होगा पसारा,
टाकुनी पळती रांडापुरे अंती होती पाठ मोरे अवघी सुखाची संगाती कामा नये कोणी अंती टाकुनी पळती रांडापुरे अंती होती पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणता घर टाकुनी पळती रांडापुरे अंती होती पाठ मोरे महायोग पीठे तटे भीमरथ्यो वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संताचा
पायावरी या वारकरी संताच्या आता नमरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग भगवंताचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ चोखोबाराय यांचा 4 चरणाचा मृत्यू लोकामधलं सार आणि असार काय, सत्य आणि असत्य काय, खरं आणि खोटं काय याची जाणीव करून देणारा भंग आहे. अभंग माझ्या चोखोबारायांचा 4 चरणाचा आहे आणि मृत्यू लोकामधल्या प्रत्येक जड जीवाला सत्यत्वाची जाणीव करून देणारा अभंग आहे. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा. मौजे ग्राम गुरवंटी या गावामध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे परिचय स्वर्गीय अतुल विश्वास पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या आईसाहेब, त्यांचे वडील, तसेच त्यांच्या पत्नी व त्यांची मुलगी व सर्व आप्तजन, सर्व परिवार या सर्वांच्या वतीनं त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्यावर व्हावी, पुढील जन्म त्यांना चांगल्या वंशामध्ये, चांगल्या कुळामध्ये प्राप्त व्हावा या शुद्ध हेतून केलेला हा नामरूपी यज्ञ आहे. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झालाय, दादा बारीक काय काय, ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय त्या ठिकाणाला मृत्यू लोक म्हणतात. काय म्हणतात दादा? मृत्यू लोक. बरोबर आहे की नाही? इथं जन्माला येणाऱ्याला प्रत्येकाला एक दिवस जावंच लागतं, हा जगाचा नियम आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्मामृतस्य च तस्माद् परिहार्यते न त्वं शोचतु मरहसि किंवा उपजे ते नासे नाशील पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पेरलेलं उगवलेलं मोठं होतं, मोठं झालेलं पुन्हा काढावं लागतं आणि काढलेल्या पैकीच पुन्हा पेरणी करावी लागते. हे चक्र जसं निरंतर चालतं तसं जन्माला आलेला व्यक्ती मोठा होतो, मोठा झालेला वृद्ध होतो, वृद्ध झाल्यानंतर पुन्हा त्याच्या देहामधून तो आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. ही प्रक्रिया निरंतर आहे. ही कधीच कुणाला चुकली नाही दादा. याला देव सुद्धा अपवाद नाहीत, याला संत सुद्धा अपवाद नाहीत आणि याला जीव सुद्धा. जीवालाही जन्माला यावं लागतं आणि मृत्यूच्या गतीला प्राप्त व्हावं लागतं. संतांनाही अवतार घ्यावा लागतो आणि अवताराचा शेवट संतांना सुद्धा करावा लागतो. तसं भगवान परमात्मा सुद्धा अवताराला येतो आणि भगवंत सुद्धा आपल्या अवताराचा शेवट करतो. म्हणजे या जगामध्ये जन्म मृत्यूची प्रक्रिया ही कधीच कुणाला चुकली नाही, चुकत नाही आणि चुकणार सुद्धा येथे नाही. ऊर आले अवतार येथे नाही. ऊर आले अवतार येरते पामर जीवती येरते पामर जीवती येथे नाही. ऊर
ते पामर जीव किती. बरोबर आहे. या मृत्यू लोकामध्ये देवाचा अवतार सुद्धा शिल्लक राहू शकत नाही. तिथं तुमची आमची काय गती आहे दादा. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वर्ष श्राद्धाचं कीर्तन, पुण्यस्मरणाचं कीर्तन मनोरंजन मधून कधी ऐकायचं नाही. ही कीर्तन तुम्हा आम्हाला सावधान करणारी आहेत. ही कीर्तन तुम्हा आम्हाला जाग करणारी आहेत. ही कीर्तन तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणारी आहेत. बरोबर आहे की नाही. म्हणून सावधान सावधान होण्याकरता ही कीर्तन आहे. सूर्य उगवला म्हणजे त्याचा अस्त निश्चित आहे. सुरुवात झाली म्हणजे त्याचा शेवट निश्चित आहे. तसा जन्म झाला म्हणजे मृत्यू निश्चित आहे. हे कधीच कोणाला चुकलं नाही. बरं, म्हणून सावधान. आयुष्याचा दोर सुरू झाला एवढं आम्हाला माहित आहे, पण तो दोर कधी तुटणार हे कोणी सांगू शकत नाही. आयुष्याची सुरुवात सगळ्यांना माहित नाही, पण त्याचा शेवट कधी होणार हे कोणाला माहित नाही. नाही माहित बाबा. आपला जन्म कधी झाला हे सर्वांना माहित आहे. कोणत्या तारखेला झाला, कोणत्या वारी झाला, कोणत्या वर्षी झाला माणसं सांगू शकतात. पण त्या विचारलं दादा तुमचा मृत्यू कधी आहे, त्याला मृत्यू मात्र निश्चित सांगता येत. क्षणभंगुर नाही भरवसा. नाही की नाही. वारे सावध सोडा माया अशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे बोळ सागा, क्या भरोसा है जिंदगी का. काय गॅरंटी. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. गॅरंटी नाही झाला. कोणत्या क्षणाला आपल्या आयुष्याचं शेवटचं क्षण येईल सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही. देहाचा भरवसा, एका क्षणाचा सुद्धा या देहाचा भरवसा नाही. म्हणून सावधान. आयुष्याची सुरुवात आपली झाली आहे, पण निश्चित एक दिवस आपल्या सुद्धा आयुष्याचं शेवट झाल्याशिवाय राहणार. बरोबर आहे की नाही दादा. आपल्याला सुद्धा एक दिवस मरायचं हे कधी जीवनात माणसाने विसरू नये. माणसं सगळ्या गोष्टी आठवणीत ठेवतात, पण मी मरणारा हीच गोष्ट नेमकी विसरून जातात. बरोबर आहे की नाही. आपल्याला सुद्धा सर्वस्वाचा त्याग करून एक दिवस जावं लागणार आहे. या घराचा, या प्रपंचाचा, या परिवाराचा, या सत्तेचा, या संपत्तीचा सर्वस्वाचा त्याग करून इहलोकाला सोडून आपल्याला सुद्धा परलोकाला जावं लागणार आहे. म्हणून सावधान. अभिमानामध्ये राहू नका, अहंकारामध्ये राहू नका, मीपणा जीवनामध्ये कधी येऊ देऊ नका. सर्वस्व भगवंताचा आहे. त्या भगवंताच्या कृपेने मिळालंय आणि एक दिवस भगवान परमात्माच तो घेऊन जाणार आहे. याच्यामध्ये आपलं शिल्लक काही राहणार नाही दादा. बरोबर आहे. आयुष्याची सुरुवात आपल्याला माहित आहे, पण शेवट माहित नाही. आणि खरं सांगू का दादा, आपल्या आयुष्याचा दोर हा आपल्या हातात नाहीच. पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा. बरोबर आहे. या आयुष्य रूपी पतंगाचा दोर हा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या हातात आहे. पांडुरंगा मी पतंग तुझे हाती धागा, पंचतत्वाचा केला पतंग धागा आवरी पांडुरंगा. बरोबर आहे की. या पंचतत्वापासून निर्माण झालेलं हे शरीर आहे, हे शरीर रूपी पतंग आहे. आणि या पतंगाची आयुष्य रूपी दोर ही भगवंताच्या हातात आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात आलं की कोणाचं चालत नाही. म्हणून आयुष्याचा दोर तुटला रे तुटला ना बाबा. मायबाप तो तुटणार आहे, निश्चित तुटणार आहे, कायम लक्षात ठेवा. पण त्या आयुष्याचा दोर तुटला रे तुटला की मग मात्र जगात तो दोर जोडायची ताकद कोणात नाही. म्हणजे चोखोबर आहे पहिल्या चरणात सांगितलं. ये रहा हो
तुकोबाराय सांगतात, तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा. ज्याच्या आयुष्याचा दोर तुटला जातो त्याच्या आयुष्याचा दोर जोडण्याची ताकद या जगात कोणाची नाही दादा. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. बरोबर आहे दादा. जन्मदाती आई आणि जन्मदाते वडील सुद्धा लेकराला, स्वतःच्या पोटच्या लेकराला काळाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. यम येती बांधन नेती जग तोंडाकडे पाहते. काय सामर्थ्य आपलं, काही सामर्थ्य नाही दादा. सोडविना बंधू पाठची बहीण शेजची कामीन घर आहे. स्वतःचा सख्खा भाऊ जरी असेल तर भावाला काळाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. स्वतःची जन्मदाती आई सुद्धा लेकराला काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही दादा. हा जगाचा नियम आहे. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याची श्रीमंती सुद्धा काळाच्या तावडीतून माणसाला सोडवू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरे भले भले. मायबाप आयुष्याचा दोर तुटला की लोक तर सोडवतच नाही, नवल नाही, पण भगवंताच्या जरी मनात आलं तरी भगवंत सुद्धा हा जगाचा नियम मोडू शकत नाही. हा जगातला सिद्धांत आहे. बरं दादा ऐका, कुरुक्षेत्रामध्ये ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, एका बाजूला 100 कौरव आहेत, दुसऱ्या बाजूला 5 पांडव आहेत. कौरवांनी ज्या वेळेला चक्रव्यूह मांडलं, त्या चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे फक्त एकाच व्यक्तीला माहित होतं. त्याचं नाव अभिमन्यू. बरोबर आहे की नाही? चक्रव्यूहामध्ये कसं घुसावं हे आईच्या गर्भात असताना ज्याने ज्ञान प्राप्त केलं तो अभिमन्यू. अभिमन्यूने चक्रव्यूहाचं भेदन केलं आणि अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसला. पण कौरवांनी कूटनीती केली आणि अभिमन्यूचा वध केला. सुभद्रा मातेचं एकुलतं एक पोरग दादा. अभिमन्यू कोण होता सांगू का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एकुलती एक बहीण सुभद्रा आणि त्या सुभद्रेचं एकुलतं एक पोरग अभिमन्यू होता. दादा तुमची आमची गोष्ट बाजूला सोडा, जगाच्या मालकाची गोष्ट सांगतोय. भगवंताच्या जीवनात आलेले दुःखद प्रसंग ऐका. एकुलता एक मुलगा मरण पावला ही बातमी सुभद्रा माईला कळाली. मला खरं सांगा बरं दादा, ज्या आईचं एकुलतं एक लेकरू त्या आईला सोडून जातं ना बाबा, त्या माईच्या हृदयाची काय अवस्था होते. जावे त्याच्या वंशात ते महाकळे, हे माय झाल्याशिवाय कळत नाही बरं दादा. आणि आई वडिलांच्या जीवनातला सगळ्यात मोठा दुःखाचा प्रसंग जर कोणता असेल, आई वडिलांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर त्या माय बापाच्या डोळ्या देखत त्याचं लेकरू निघून जाणं याच्यासारखं मोठं दुःख आहे बरं दादा. हे माय बापाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, ज्या लेकराला बाळणपणाच्या असंख्य वेदना सहन करून जन्माला घातलं, मांडीचा पाळणा केला, नेत्राची दिवे केली, स्तनातला अमृता समान दूध पाजलं आणि आयुष्यभर तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलं, वंशाचा दिवा कुलदीपक म्हणून ज्या लेकराचा सांभाळ मायबापानं केला, म्हातारपणाचा आधार माझं लेकरू आहे म्हणून त्या लेकराचं संगोपन ज्या मायबापाने केलं, स्वतःच्या तोंडचा घास काढून त्या लेकराच्या तोंडात भरवला, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्या मायबापाने लेकराची चिंता केली, लेकराची काळजी घेतली ना दादा, त्याच आईच्या समोर आणि त्याच बापाच्या समोर ज्या वेळेला ते लेकरू सोडून जातं का नाही, याच्यासारखं मोठं दुःख जीवनात मायबापाच्या कोणतं नाही. सुभद्रा आई साहेबाला कळालं दादा, माझा एकुलता एक अभिमन्यू मला सोडून गेला ही बातमी सुभद्रेला कळाली दादा. सुभद्रेनं त्या कुरुक्षेत्राच्या दिशेनं धाव घेतली. धावत पळत हंबरडा फोडत रडत रडत सुभद्रा माय अभिमन्यूच्या जवळ आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या अभिमन्यूचं शिर आपल्या मांडीवर घेतलं, कवटाळून मिठी मारून ढसा ढसा ती सुभद्रा माय रडू लागली. दादा दुःख काय असतं, आपल्या कुटुंबातला व्यक्ती काळजाचा तुकडा आपल्याला सोडून गेल्यानंतर किती वेदना होतात, किती त्रास होतो हे सांगून कधी कळत नाही. त्याचा अनुभव त्यांच्या जीवनात यावा लागतो. बरोबर आहे की नाही? दुःख सांगून कळत नाही, दुःख वाचून सुद्धा कळत नाही. त्याचा अनुभव ज्याच्या जीवनात आलाय त्याला मात्र कळाल्याशिवाय राहत. एकुलतं एक लेकरू गेलं होतं, सुभद्रा माय रडत होते, सगळे पांडव रडत होते बाबा. कुरुक्षेत्रामधल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी भरून आलं होतं, कंठ सदगदित झाला होता. लोक रडत होती, नवल नाही, जगाचा मालक माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा रडत होता. सुभद्रेनं रडता रडता
भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं. सुभद्रा माय भगवंताला म्हणू लागली, ए देवा एक नाही या. अरे काय आलंय तुझ्या बहिणीच्या नशिबात, बघतोयस ना देवा. अरे माझ्या काळजाचा तुकडा, माझा अभिमन्यू मला सोडून गेलाय रे देवा. माझी विनंती आहे तुला, तू जगाचा मालक आहेस, या विश्वाचा पालनहार आहेस. अवघ जगत तुझ्या सत्तेनं चालतं रे देवा. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. बरोबर आहे, जगाचा मालक देव आहेस देवा. काळ तुझ्या सत्तेने चालतो, वेद तुझ्या सत्तेने बोलतात, मला माहित आहे देवा. तुझ्या जर मनात आलं तर आता माझा अभिमन्यू जिवंत होईल देवा. या बहिणीनं तुझ्या पुढे कधी पदर पसरला नाही देवा, पण आज ही बहीण म्हणून तुला काही मागत नाही रे. एका लेकराची माय म्हणून तुझ्या पुढे पदर पसरते देवा. माझं एकुलतं एक लेकूर माझ्या पदरात टाक, फक्त एकदा माझा अभिमन्यू जिवंत कर देवा. सुभद्रामाई रडत होती आणि भगवंताला प्रार्थना करत होती. तसा भगवंत सुद्धा रडत होता. भगवंत सुभद्रामाईच्या जवळाला पाठीवरून हात फिरवला आणि भगवंतानं सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे अगं जसं मुलगा गेल्याचं दुःख तुला झालंय ना, तसं भातचा गेल्याचं दुःख मला सुद्धा झालंय ग. मला सुद्धा वाटतंय माझा अभिमन्यू जिवंत व्हावा. पण सांगू का सुभद्रे, जरी मी जगाचा मालक असेल, जरी या जगावर माझी सत्ता असेल, तर या जगाचा नियम मोडायची ताकद माझ्यामध्ये सुद्धा. सुभद्रे, ज्याच्या आयुष्याचा दोर तुटला जातो त्याच्या आयुष्याचा दोर जोडायची ताकद माझ्यामध्ये सुद्धा नाही. कोण म्हणतंय? देव म्हणतोय. मग देव जर स्वतःच्या भाच्याला जिवंत करू शकत नाही, तिथं तुमचा आमचा काय हिशोब आहे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची कदर करा. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा आदर करा. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी प्रेमानं बोला, स्नेहानं वागा. माणसं निघून गेल्यानंतर पुन्हा कधीच परत येत. जगामध्ये 3 गोष्टी कधीच मिळत नाहीत दादा. एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही. 2, एकदा गेलेलं माणसाचं शरीर पुन्हा मिळत नाही. आणि 3, एकदा गेलेली जन्मदाती माय आणि एकदा गेलेला जन्मदाता बाप जीवनात कधी मिळत. बरोबर आहे की? म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोर तुटला की संपलं दादा. येरवा उगा पसारा, हा सगळा लटका पसारा आहे. ही माणसं आपल्याला वाचवू शकत नाहीत. ही माणसं कुठपर्यंत आपल्या सोबत येतात सांगू दादा. आपला परिवार, आपल्या परिवारातली प्रत्येक व्यक्ती फक्त स्मशान भूमीपर्यंत आपल्या सोबत येतात. आपलं प्रेत चितेवर ठेवतात आणि एकदा का प्रेताला त्या अग्नी दिला आणि आपली चिता धाड धाड जळू लागली ना बाबा, मग मात्र तिथून पुढे आपल्या सोबत कोणी येणार. सगळेजण अंतिम दर्शन आपलं घेतात आणि पुन्हा आपापल्या घराकडे परत येतात. हे मी सांगत नाही, तो खबर आहे सांगतात बघा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझे चोखोबर आहे सांगतात. टाकोनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठमोरे.
सगळेजण आपल्याला एकट्याला सोडून पुन्हा आपापल्या संसारामध्ये गुंतून जातात. हा जगाचा नियम आहे. बरोबर तुम्हाला वाटत असेल हे माझे आहेत ते माझे आहेत, या जगात कोणीच कोणाचं नाही. कोणी नाही रे कोणाचे आहे एकले जायाचे. बरोबर आहे की नाही? येताना एकटा आलो होतो आणि जाताना सुद्धा एकट्याला जावं लागतं दादा. हा जगाचा नियम आहे. गुणावर अवलंबून राहू नका ही माणसं मला वाचवतील, हा परिवार मला वाचवेल, या भ्रमात कधी जीवनात राहू नका. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. या संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं अखंड चिंतन करा, संतांची संगत करा, जीवनाचा उद्धार होईल. प्रपंचातली माणसं आपल्याला सोडवणारी नाहीत दादा. ही माणसं एकट्याला टाकून पुन्हा निघून जातात. ही माणसं जवळ येतात पण फक्त सुखामध्ये. बरोबर आहे की नाही? तिसऱ्या चरणात माझे सुखवराय सांगतात, अवघे सुखाचे संगाती कामा नाही कोणी अंती. सगळी माणसं सुखामध्ये जवळ येतात पण दुःखामध्ये मात्र आपल्या जवळ कोणी येत नाही. बरं दादा, सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई. हृदयापासून प्रेम करणार जर या जगात कोण असेल, शुद्ध प्रेम जर आपल्यावर करणार कोण असेल, निस्वार्थ प्रेम करणार जर कोण असेल तर फक्त आपली आई आणि आपले वडील आहे. बरं दादा, आई वडील जर सोडले तर या जगात आपल्यावर प्रेम करायला कोणी शिल्लक नाही. इकडे लक्ष द्या, बोलत चला. आईचं प्रेम हे शुद्ध प्रेम आहे. प्रेमाची व्याख्या म्हणजेच आईवर करा. प्रेमाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आई. आईच्या अंतःकरणात लेकराबद्दल इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं दादा. समुद्रामध्ये जेवढं पाणी असतं का नाही तेवढं प्रेम आईच्या अंतःकरणात लेकराबद्दल भरलेलं असतं बघा. म्हणून तर तिला मायेचा सागर म्हणतात, सुखाची घागर म्हणतात, प्रेमाचा आगर म्हणतात. ती माया आहे आणि ती माय लेकरावर प्रेम करत असताना कधीच अपेक्षा ठेवून प्रेम करत नाही. माझ्या लेकरानं मला सोनं नाणं दाग दागिनं द्यावं म्हणून आई प्रेम करत नाही. माझ्या लेकरानं मला चांगली साडी घ्यावी म्हणून आई कधी प्रेम करीत नाही. फक्त माझ्या डोळ्या देखत माझं लेकरू सुखी राहावं आणि माझ्या लेकराचा सुखी संसार मी उघड्या डोळ्यानं बघावा एवढीच माईची अपेक्षा असते. बरं का दादा, आई वडिलांचं सुख हे लेकराच्या सुखात असतं. स्वतःच्या जीवनात किती दुःख येऊ द्या दादा, आई वडील ते दुःख कधी बघत नाहीत. त्यांचं लेकरू जर सुखी असेल तर हसत हसत त्यांचं जीवन घालवतात. बरोबर आहे की नाही? ऐशी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती. लाभाची अपेक्षा न करता लेकरावर प्रेम करणारं दैवत म्हणजे आई आहे. आईचं आणि वडिलांचं फक्त लेकरावर शुद्ध प्रेम आहे. पण एवढं प्रेम करणारी आई आणि एवढं प्रेम करणारे वडील सुद्धा लेकराला काळाच्या तावडीतून सोडवू शकत नाहीत. हा नियम आहे. म्हणून पहिली गोष्ट क्लिअर करा,
मला सुद्धा एक दिवस या जगाला सोडून जायचं आहे, मला सुद्धा इथं कायमस्वरूपी राहायचं नाही, माझं अस्तित्व सुद्धा एक दिवस संपून जाणार आहे, हे कधी जीवनात विसरायचं नाही. माणसं जवळ येत असतील आपले, आपण काहीतरी स्वार्थासाठी येतात. बरं, आपल्यावर प्रेम करत नाहीत लोक, आपलं पद, प्रतिष्ठा आणि संपत्ती याच्यावर लोकांचं प्रेम आहे. आपल्या जवळचं पद गेलं, लोक प्रेम करायला मोकळी नाहीत. हो दादा, आपली संपत्ती आपल्यापासून दूर झाली, लोक आपल्यावर प्रेम करायला मोकळी नाहीत. संपत्ती आहे तोपर्यंत लोकांचं प्रेम मिळेल, त्या प्रेमामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. म्हणून अवघे सुखाचे संगाती, कामा नाही कोणी अंती, टाकोणी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे विढोबार कुमारी. तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, टाकुनी पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. चोखोबार आहे, तुम्हा आम्हाला सावधान करतात. आयुष्याचा दोर तुटल्यानंतर सोडवायचं सामर्थ्य कोणामध्ये नाहीच बाबा. म्हणून आपण तरी कमीत कमी सावधान राहिलं पाहिजे. माणसानं कसं राहायचं माहित आहे का दादा? पक्षी अंगण पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, ते का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. पक्षी जसं अंगणात येतात ना बाबा, पक्षी आपल्या अंगणात येऊन उतरतात आणि पडलेली ती दाणे चिपून पुन्हा उडून आपापल्या दिशेने निघून जातात. तसं माणसाने या प्रपंचामध्ये राहायचं. याला माझंच म्हणत बसायचं नाही दादा. हे कधीच कुणाचं झालं नाही आणि होणार सुद्धा. आपण घराला माझं म्हणतो दादा, बरोबर आहे की नाही? खरं सांगा बरं, घर आपलं आहे का? तुलाच माहिती. विटा मातीनं बांधलेलं तर घर आपलं नाहीच हे मी सांगत नाही. माझ्या ज्ञानोबरायला विचारून बघा बाबा तुम्ही. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आवाज वाढवा. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे 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 घर हा देह कोणाचा.
विवेकी सुधारा, विचार विवेकी सुधारा. बरोबर आहे. म्हणजे ज्ञानोबराय सांगताना सांगून जातात बाबा इकडे लक्ष द्या. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? आणि घर तर आपलं नाहीच. विटा मातीनं बांधलेलं तर घर आपलं कधीच होऊ शकत नाही. पण पंचतत्वापासून बनलेलं शरीर सुद्धा, हा देह सुद्धा आपला. हा देह कोणाचा? आत्मा रामत्याचा, तोची जाणे. याला माझं माझं म्हणत बसत जाऊ नका दादा. हे कोणाचं अजून कोणाला कळालंच. पण तुकोबरायने उघड उत्तर देऊन टाकलं. ज्ञानोबराया, लोकांना असं कळणार नाही. लोकांना घर कोणाचा आहे, देह कोणाचा आहे, कोणाला माहित असं म्हणून सांगू नका. ज्ञानोबराय लोकांना खरं सांगा ना, हा देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. 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 म्हणजे तुकोबराय उघड उत्तर देऊन सांगतात. बरं दादा, हा देह आपला नाहीच बाबा. देह हे काळाचे. हा देह कोणाचा आहे? काळाचा. धन कुबेराचे. जगातलं जेवढं धन आहे तेवढ्या धनाचा मालक कुबेर आहे. म्हणजे धन सुद्धा आपलं नाही, देह सुद्धा आपला नाही. येथे मनुष्याचे काय आहे? मग आपलं काय बाबा? देह आपला नसेल, धन आपलं नसेल, परिवार आपला नसेल, तर मग आपलं आहे तरी काय? बरं काय येतं बरं दादा सोबत? खरं सांग. येताना घेऊन आलास काय? अरे जाताना घेऊन जाशील काय? काय जातं बाबा? सारा मायेचा पसारा, भल्या मानसा नको अभिमान धरू. जीवनात कधी अभिमान करायचा नाही दादा. फुटकी कवडी सुद्धा आपल्या सोबत येणारी, धन मिळवेले कोटी, सवे येणारे लंगोटी. कोटी रुपये संपत्ती कमवणारा माणूस सुद्धा जाताना रिकाम्या हाताने जातो दादा. हा जगाचा नियम आहे. आपली गोष्ट सोडा. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी नाही गेली. रावणासारखा श्रीमंत माणूस होता, लंका सोन्याची होती दादा, पण फुटकी कवडी सुद्धा रावणाच्या सोबत गेली नाही. ऐका, अर्ध जग जिंकणारा सिकंदर राजा, अर्ध जग जिंकलं होतं बाबा. पण तो सिकंदर राजा ज्या वेळेला मरण पावला त्यावेळेला त्याचे तिरडीवर असे रिकामे हात होते बाबा. सिकंदर राजाने सांगितलं होतं, अर्ध जग जिंकणारा मी सिकंदर राजा आहे, पण जाताना रिकाम्या हाताने जातो हे जगाला कळू द्या. लोकांचा अहंकार नष्ट होईल, लोकांचा अभिमान नष्ट होईल. आणि माणसाच्या जीवनात दुःख जर कशामुळे निर्माण झालं असेल ना बाबा, तर फक्त त्या दुःखाला दोन गोष्टी कारणीभूत आहेत, मी आणि माझे पद. ज्या दिवशी या दोन गोष्टीचा त्याग आपण करू त्या दिवशी आपल्यासारखा सुखी माणूस जगात पडी नसेल.
मीपणाचा करा, त्याग करायचा असेल तर माझेपणाचा करा. संन्यासी कुणाला म्हणतात सांगू का दादा? नुसते भगवी वस्त्र अंगावर घातले म्हणजे संन्यासी नाही. नुसता घरादाराचा त्याग केला म्हणजे तर संन्यासाची व्याख्या खरी सांगितली माझ्या देवानी बघा. मी आले माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर. ज्याच्या मधला मीपणा गेला आणि ज्याच्या मधला माझेपण म्हणजे ममत्व गेलं तो खरा संन्यासी आहे दादा. त्याग करायचा असेल तर मीपणाचा आणि माझेपणाचा करा. जीवनामध्ये मी करतोय माझ्यामुळे होते असं कधी म्हणत जाऊ नका. झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलवू शकत राहिले. जगामध्ये झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलत नाही. आपलं शरीर सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतं त्याचं नाव देव आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवे ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. आपल्याला दाखवणारा, आपल्याला बोलायला लावणारा, आपल्याला ऐकायला लावणारा, सर्व क्रिया करणारा भगवान परमात्मा आहे. त्याच्याशिवाय जगामध्ये काही होत नाही दादा. म्हणून ज्या गोष्टी होतात त्या देवाच्या कृपेनं होतात, देवाच्या इच्छेनं होतात. म्हणून समाधानी राहायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग जीवनात सुख जरी आलं तरी भगवंताच्या इच्छेनं मिळालं म्हणायचं, आणि दुःख जरी आलं तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचीच इच्छा म्हणून पुढे चालायचं. मला खरं सांगा, आपल्या जवळचा, आपल्या घरातला, आपल्या रक्ताच्या नात्यातला जर एखादा माणूस निघून गेला त्याला सोडवायची ताकद आपल्यामध्ये नाही. बरोबर आहे? दुःख आपण किती जरी केलं, डोळ्यातून किती जरी आपण अश्रू गाळले तर त्या व्यक्तीला आपण परत कधी आणू शकत. मग मला खरं सांगा दादा, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टीचं व्यर्थ दुःख करण्यात काय मजा दादा? बरोबर आहे की? आली या भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालून या किंवा समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. आलेल्या प्रसंगाला हसत हसत पुढे जायचं दादा. बरोबर आहे की नाही? आज या परिवाराला वाटतंय दादा मोठा आघात या परिवारावर झालाय, आणि हे बघा कधी कोणाच्या जीवनात कशी वेळ येईल ही सांगता येत नाही. बरोबर? काही काही माणसाच्या जीवनात इतकं दुःख असतं, इतकं दुःख असतं, अचानक आनंदाचा दिवस त्यांच्या जीवनात येतो. पण काही काही लोकांचा आनंदी संसार चाललेला असताना सुद्धा अचानक दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळतो, आणि तसाच दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळलाय. बरोबर आहे? एकुलतं एक लेकरू परिवाराला सोडून गेले दादा. आपण सगळेजण आपल्या लेकराचं कल्याण व्हावं ही अपेक्षा ठेवून पुढे चालणारी माणसं. प्रत्येक मायबापाला लेकराचं कल्याण झालेलं पाहता यावं असं मायबापाला वाटतं. बरोबर आहे की? पण तोच मुलगा, तोच वंशाचा कुलदीपक जर घरातून निघून गेला त्याच्यासारखं मोठं दुःख कोणतं नाही. ते दुःख या परिवाराला झालंय. एक व्यक्ती गेल्यानं अनेक नाती तुटत असतात, अनेक नात्यामध्ये दुःख निर्माण होतं. बरं बाबा, लेकरू गेल्याचं दुःख मायबापाला आहे, त्या आईला त्या बाबाला लेकरू गेल्याचं दुःख आहे, पती गेल्याचं दुःख त्या पत्नीला आहे, आणि वडील गेल्याचं दुःख त्या लहान लेकराला आहे. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दादा. एक व्यक्ती गेल्यानं नुसतं एक नातं तुटत नाही तर अनेक नाते तुटून जात असतात. भाऊ गेल्याचं दुःख त्या बहिणींना आहे. नातेसंबंधातल्या प्रत्येक व्यक्तीनं काही ना काहीतरी दुःख निर्माण झालंय, आणि प्रत्येकाचं हृदय आज भरून आलंय. प्रत्येकाला वाटतंय दादा असं व्हायला नको होतं. जे झालं ते वाईट झालंय, बरोबर आहे, पण खरं सांगू का, जे घडलंय त्याला अडवण्याची ताकद मात्र आपल्यामध्ये सुद्धा नाही. याला भगवंताची इच्छा म्हणून आपल्याला समोर जावंच लागणार आहे दादा. बाबा दुःख मोठं असतं. महिला मंडळ मी नेहमी सांगतो बघा, आई तुमच्या कपाळाचं कुंकू
हाच तुमचा सगळ्यात मोठा दागिना आहे. मी तुमचं लेकरू म्हणून सांगू काय, आज तुम्हाला काळजी घ्यायचीच असेल ना त्या कुंकवाची, जिवंतपणे घ्या. पती परमेश्वर जोपर्यंत जिवंत आहे ना माय, तोपर्यंतच त्या सौभाग्यवतीला या जगामध्ये किंमत आहे. लोक तिला मान सन्मान देतात, तिला आदरानं जगता येतं दादा, आणि तोच तिचा सगळ्यात मोठा दागिना आहे. बाबा, लाखो रुपये संपत्ती असू द्या, कोटी रुपये संपत्ती असू द्या, जमीन जुमला असू द्या, पण कपाळाचं कुंकू जर नसेल ना माय, तर या सगळ्या संपत्तीला कवडी मोल किंमत राहत. याच्या उलट सांगू का, मी पुढे जाऊ नाही. तुम्हाला राहिला घर साधा असू द्या, तुम्हाला जमीन जुमला कमी असू द्या, तुमच्या गळ्यामध्ये सोनं नाणं दाग दागिनं नसू द्या, पण तुमच्या कपाळाचं कुंकून, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र जर चांगलं असेल ना माय, तर सगळं सौभाग्य तिला प्राप्त होतं. तिला काही कमी पडत नाही. या कुंकवाची किंमत, या दागिन्याची किंमत तुम्हाला आज नाही कळणार माय. विचारा त्या आईला, विचारा त्या माता माऊलीला, ज्या माईचं कपाळाचं कुंकू, तिचं सौभाग्याचं लेणं, तिचा दागिना तिच्यापासून दूर झालाय. पहिलं मंडळ, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेचा सण असतो, बरोबर आहे. मी का सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला जाणीव करून देतोय. व्यक्ती आहे तोपर्यंत काळजी घ्यायचा, व्यक्ती गेल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते ना बाबा, व्यक्ती गेल्यानंतर काय त्या माणसाच्या जीवनात दुःख निर्माण होतं, या परिवाराकडे बघून तुमच्या लक्षात येत असेल. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करायला जातात. माझ्या पती परमेश्वराला उदंड आयुष्य मिळावं, 7 जन्मी हाच पती परमेश्वर मला मिळावा, म्हणून भगवंताकडे प्रार्थना करण्याचा तो दिवस असतो माय. पण त्या दिवशी मात्र ज्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं असतं ना बाबा, ती माता माऊली मात्र घराच्या बाहेर पाय सुद्धा टाकत नाही. ती दार बंद करते ना आपल्या पती परमेश्वराच्या प्रतिमेच्या समोर, फोटोच्या समोर जाऊन डसा डसा रडते आणि भगवंताला प्रार्थना करत असते, देवा, अरे माझं सौभाग्याचं लेणं, माझ्या कपाळाचं कुंकू देवा माझ्यापासून का दूर केलं रे? काय असं पाप माझ्या जीवनात घडलं? कुठली भक्ती अशी माझ्या जीवनामध्ये कमी पडली की त्याचं दुःख मला देवा आज भोगावं लागतंय? त्या कुंकाची किंमत, त्या कपाळाच्या कुंकाची किंमत, त्या सौभाग्याची किंमत, त्या दागिन्याची किंमत माणूस गेल्यावर कळतो दादा, बरोबर आहे की? माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, ती किंमत आज इथं कळते. महिला मंडळ, माझी विनंती आहे, ज्या माता माऊलीचा पती परमेश्वर जिवंत असेल त्या माईनं दररोज तुळशीला नित्य नेमानं पाणी घालायचं. बरं आई, तुळशीला नित्य नेमानं जी पतिव्रता स्त्री पाणी घालते तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. बरं काही, दररोज नित्य नेमानं तुळशीला पाणी घालीत जा आणि 5 फेऱ्या तरी तुळशीला घालीत जा. पती परमेश्वराचं आयुष्य वाढावं एवढीच प्रार्थना देवाकडे करत जा. देवाला संपत्ती मागू नका माहिती तुम्ही कधी, देवाला कधीच तुम्ही दाग दागिने मागू नका. फक्त भगवंताला मागताना हात जोडत जा आणि एकच मागणं मागायचं आहे, संगती जन्माचा विसावा जीवाचा, सुखी ठेव देवा माझा धनी कुंकवाचा, धनी कुंकवाचा. बस एवढंच मागणं मागायचं आहे. नको राजगादी वाडा माडी, नको धन दौलत सोना चांदी, विश्रांतीचे स्थान माझे, विश्रांतीचे स्थान माझे प्राणनाथ माझा धनी कुंकवाचा. ईश्वराला एवढंच माग, जळो जळो माझे हे पोट, यानेच केली ताटा तोट, पती गेले दूर गावी, पती गेले दूर गावी, आधार जीवाचा धनी कुंकवाचा. आपला पती परमेश्वर आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्याचं काय दुःख असते हे फक्त त्या माईला कळतं दादा. म्हणून माझी पुन्हा विनंती, नेहमी त्या पती परमेश्वराची सेवा करी जा. आमच्या साधू संतांनी हात जोडून विनंती केली दादा, पायावर मस्तक ठेवून वेळोवेळा उपदेश केला, लागून या पाया विनवितो तुम्हाला बाबा रे. पती गेल्यानंतर पत्नीला किंमत राहत नाही आणि मायबाप गेल्यानंतर लेकराच्या पाठीवरून हात फिरवायला कोणी शिल्लक राहत. लेकराचे स्वप्न मायबापानेच पूर्ण करावे दादा, लेकराचा हट्ट मायबापानेच पूर्ण करावा, जगात तो कोणी पूर्ण करू शकत नाही दादा.
आई गेली, प्रेम संपलं आणि बाप गेला, त्या लेकराच्या डोक्यावरची छत्रछाया संपली दादा. बरोबर आहे की नाही? पुन्हा लाड पुरवणारा जगात कोणी राहत नाही. म्हणून विनंती पुन्हा पुन्हा मी सांगतोय, या दुःखद प्रसंगातून आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊन जात जाय. जी वेळ, जो प्रसंग या परिवारावर आला तो आपल्यावर सुद्धा यायला वेळ लागत. म्हणून समाधान. पतीची सेवा पत्नीनं करणं हीच तिच्यासाठी ईश्वराची सेवा आहे. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आई वडिलांची सेवा करणं हाच मुलाचा परमार्थ आहे, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. आणि जपत जातात लोक नुसती संपत्ती कमवतायत. मायबापानं मला विनंती आहे तुम्हाला सुद्धा सांगायचं या प्रसंगातून, बरं जपायचं असेल तर आपली लेकरं जपा. बरं चांगली संतती हीच माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. बरं तुम्ही कितीही कोटी रुपये संपत्ती कमवा, पण तुमचं लेकरू जर तुम्हाला सोडून गेलं ना बाबा, तर त्या संपत्तीला काही मोल राहत नाही. बरोबर आहे की? कोणासाठी कमवायतात? त्या लेकरांसाठीच, त्या मुलाबाळासाठी. म्हणून संस्कार त्या लेकरांवर चांगले घाला. एक तरी सात्विक लेकरू आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या कुळामध्ये जन्माला आलं पाहिजे आणि परमार्थाची वाटचाल करून त्यानं आपल्या वंशाचा उद्धार केला पाहिजे. असं लेकरू आपल्या पोटी जन्माला. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. आपल्या लेकराचा हर्ष देवाला वाटला पाहिजे, आपल्या लेकराचा हर्ष लोकांना वाटला पाहिजे, आपल्या मुलाचा हर्ष जगाला वाटला पाहिजे. असं एकतरी मुलगा आपल्या पोटी जन्माला आलं पाहिजे. लेकरांची काळजी घ्या, लेकरांवर चांगले संस्कार घाला, त्यांची काळजी घेत जा. बरं व्यसनापासून लेकरांना दूर ठेवा, त्यांना चांगल्या मार्गाने चालायची दिशा दाखवा. जीवनाचं कल्याण तुमच्याही होईल आणि तुमच्या परिवाराच्या सुद्धा होईल. आज त्या आई साहेबांचं लेकरू गेलंय, त्या माता माऊलीचा पती गेलाय आणि चिमुकली लहानशी मुलगी आहे ना बाबा, लहानशी लेकरू आहे दादा. त्या लेकरांच्या पाठीवर हात फिरवणारा बाप माझ्या घरात शिल्लक राहिला नाही. बापाचं प्रेम मुलीवर जास्त असतं का मुलावर दादा? मुलीवर जास्त असतं बरं का. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मला खरं सांगा बरं दादा, मी फक्त प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आणतो. बरं बाप मुलीची जास्त काळजी करतो, त्याचं कारण काय असतं सांगू का? मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं बाबा. बरोबर आहे की नाही? 18 वर्ष तिला आपण सांभाळायचं असतं आणि 18 वर्षानंतर तिचं लग्न झालं की तिला दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं असतं. एक दिवस ती लेकरू आपल्याला सोडून जाणार आहे हे बापाला माहित असतं. म्हणून बाप प्रत्येक क्षणाला त्या लेकीची चिंता करत असतो, काळजी करत असतो. तुम्ही पुरुष मंडळी कधी रडताना बघितली नसेल, पण एका दिवशी मात्र ती रडताना दिसतात बाबा. कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, कधीच न रडणारा बाप असू द्या, तो बाप सुद्धा आपल्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू गाळतो. तो एक दिवस म्हणजे तिच्या मुलीच्या लग्नाचा दिवस. बरोबर आहे? आपली मुलगी ज्या वेळेला नांदायला जाते ना दादा, त्यावेळेला कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, त्याच्या हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहत. सगळी रडताना बघतात दादा. बाप सगळ्यांना सांगत असतो रडू नका, आपल्या लेकीला चांगलं घर मिळालंय ग, रडू नको म्हणून आईला म्हणजे पत्नीला सांत्वन करत असतो. तिच्या बहिणींना सांगतो ताईडे रडू नको, ताईला चांगलं घर मिळालंय. सगळ्याच सांत्वन करतो बर का. पण ज्या वेळेला शेवटी ती लेक बापाच्या गळ्याला येऊन पडते का नाही, बाबा आयुष्यभर तुम्ही मला सांभाळलं, माझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता मला तुम्ही पडू दिली नाही, म्हणून ज्या वेळेला ती लेक गळ्याला पडते दादा येते बरं का मी आता, त्यावेळेला मात्र सगळ्यांचं सांत्वन करणारा बाप सुद्धा रडल्याशिवाय राहत. हंबरडा फोडून रडतो दादा, ताईडे चाललीस का ग या बापाला सोडून? बरोबर आहे की नाही? लेकीला चांगलं घर मिळावं, लेकीचा संसार सुखी व्हावा, आयुष्य माझ्या लेकीचं चांगलं राहावं म्हणून प्रयत्न करणारा बाप जर आपल्या जीवनात नसेल तर लेकीची चिंता कोण करेल दादा? बरोबर आहे की नाही? बाप आणि लेकीचं प्रेम हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. म्हणून प्रत्येक प्रेमाची जाणीव ठेवत जा. माणसाचं जीवन आदर्श जगा, प्रत्येकाशी प्रेमाने राहा दादा. पण हे सगळं करत असताना माझ्या भगवंताला मात्र कधी विसरू नका, कारण या जगातलं सत्य तत्व फक्त देव आहे. लोक नेमकं सगळ्यांना आठवणीत ठेवतात आणि माझ्या देवाला विसरतात. माझे तुकाराम महाराज सांगतात बघा, तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तोटी पाणी देवा सवे
गोष्टी नाशिवंत आहेत. बांधलेलं घर एक दिवस पडणार आहे, नवीन घेतलेली गाडी एक दिवस जुनी होणार आहे. हे माहीत असताना सुद्धा नश्वर गोष्टीसाठी आपण देवाला दूर करतो. नासक्या कुचक्या गोष्टीमध्ये मन अडकवून टाकू नका. जवळ करायचंच असेल तर देवाला करा. आपला तो येतो देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरते माईक दुःखाची जनते, नाही आधी अंती अवसान. बाकीच्या सगळ्या गोष्टी माईक आहेत, लोक त्याच्यामध्ये गुंतून गेले. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला म्हणता मी माझे घरे, म्हणता माझे हे तो संपत्तीचे वारे, हे तो संपत्तीचे वारे. सात काले जाईल जनदारा पुत्र, जनदारा पुत्र लोक भ्रमित झाले. दादा म्हणता मी माझे घरे. प्रत्येक जण घराला माझं म्हणतोय. मला खरं सांगा बाबा, आपल्या पंजोबाला सुद्धा वाटत होतं घर माझं आहे, आजोबाला सुद्धा वाटत होतं घर माझंच आहे, वडिलांना सुद्धा वाटतंय घर, आणि आपल्याला सुद्धा वाटतंय घर. मग घर तेच आहे ना बाबा. घरात बदल झाला का? जमिनीत बदल झाला का? संपत्तीत बदल झाला का? नाही दादा, घर तेच आहे, जमीन तीच आहे, संपत्ती तीच आहे. पण तीच संपत्ती पंजोबाची झाली का? माझं माझं म्हणणाऱ्या पंजोबाची झाली नाही, माझं माझं म्हणणाऱ्या आजोबाची झाली नाही, बापाची होणार नाही. तशी आपली सुद्धा. आणि आपलं आयुष्य गेलं दादा. आजा मेला, बरोबर आहे की नाही? मेला, बाप बसला मेला, देखत देखत नातो बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातो बंधू तोही तैसा झाला. हे आजा गेलं, आजा गेलं, आजा गेलं, आजा गेलं, देखत देखत नातो बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातो बंधू तोही तैसा झाला. गेले, वडील जाणार आहेत, आपल्यालाही जावं लागणार आहे. आणि आपल्या पुढे जन्माला येणाऱ्याला सुद्धा प्रत्येकाला जावंच. आया ही सो जाएगा, राजा रंग और फकीर, कोई सिंहासन चढी चले तर कोई बंदे जंजीर. म्हणून अभिमान बाजूला करा, आनंदानं प्रेमानं सगळ्याशी राहा. जाणाऱ्याचं दुःख करू नका आणि येणाऱ्याचा आनंद करू नका. का? येणारा जाणार आहे आणि जाणारा पुन्हा येणार आहे. बरं, या जगाचा नियम सांगतो दादा. मरत ते शरीर, मरण कशाला सांगू का? मरणाची भीती मनातून बाजूला काढून टाका. माणसं मरणाला घाबरतात. मरावं वाटतंय का? बरं, इथं आलेल्या किती जणांना मरावं वाटतंय सांगा माझ्याशी? मरावं कुणालाच वाटत नाही. मरण यावं असं कुणालाच जरी वाटत नसलं तरी ते आल्याशिवाय राहत नाही. यावं वाटलं तरी येतंय बाबा, आणि नको वाटलं तरी सुद्धा. काळजी घेणारी बी मरते, न काळजी घेणारी बी. जो डॉक्टर लोकांना वाचवतो तो डॉक्टर मरत नाही का? बा मरतो ना. जावं लागतं दादा त्याला. तू लाख हिफाजत करले, तो लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. एक दिवस हा कायारूपी पिंजरा सोडून या जीवाला जावं लागतं दादा.
म्हणून मरणाची भीती डोक्यातून अगोदर काढून टाका. मरत ते शरीर आणि अमर आहे तो आत्मा. आत्म्याला कुठलाच अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा विझवू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही. नैनम छिदन्ते शस्त्राणी नैनम दहती पावक न चैन क्लेदन्ते आपण न शोचती मारुत. याच्यामध्ये नांदणारा जो आत्मा आहे तो अजर अमर आहे. परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा आहे आणि तो आत्मा कधीच कोणाचा मरत नाही, तो अमर आहे. म्हणून शरीर मरणार आहे पण हा आत्मा मात्र कधीच कोणाचा मरत, फक्त तो स्थलांतरित होणार आहे. एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये तो प्रवेश करतो. 84 लक्ष योनींचा फेरा हा आत्मा फिरत असतो दादा, बरोबर आहे की नाही? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. वेगवेगळ्या देहामध्ये आत्म्याला जावं लागतं. म्हणून एक शरीर गेलं. आता बघा बाबा, कळावं म्हणून सांगू सोप्या भाषेत. जुने झालेले कपडे, फाटलेले कपडे, कुजून गेलेले कपडे, जीर्ण झालेले कपडे आपल्याला चांगले वाटतात का? बोला की. इस्त्री न केलेले चुरगळलेले सुद्धा आपल्याला चांगले वाटत. कुजून गेलेले कपडे आपल्याला लिहू वाटत नाही. फाटलेले कपडे आपण कधी अंगावर घालत नाही. आपल्याला वाटतं का नाही बस गड्या आता हे फाटलंय, हे बदलावं आणि नवीन. मग कपडे बदलत असताना, जुने कपडे टाकून देत असताना आपल्याला वाईट वाटतं का? जुने कपडे टाकून देताना आपल्याला वाईट वाटत नाही. नवीन कपडे येत आहेत त्याचा आनंद आपल्याला असतो. तसं जो माणूस मरण पावतो का नाही त्याला त्याचं दुःख वाटत नाही. त्याच्या परिवाराला वाटत असेल बाबा, पण जो आत्मा निघून जातो त्याला कधी दुःख वाटत नाही, कारण त्याला दुसरा देह त्याच्यासाठी तयार असतो दादा, बरोबर आहे? नवीन कपडे लिवल्यानंतर आपल्याला कसा आनंद होतो तसं आत्म्याला नवीन देहामध्ये गेल्यानंतर त्याचा आनंद असतो. फक्त आपल्यामधून एक व्यक्ती गेलाय त्याचं दुःख मात्र आपल्याला असतं. म्हणून आपण प्रार्थना फक्त करू शकतो, आपण त्यांच्यापर्यंत आपली संपत्ती पोहोचवू शकत नाही. फक्त आपण एकच विनंती भगवंताला करायची, देवा हे पांडुरंगा माय बापा, आज ज्यांचा देह सोडून त्यांचा आत्मा इह लोकाला सोडून परलोकाला गेलाय, देवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. पुढील जन्म त्यांना चांगल्या वंशामध्ये चांगल्या कुळामध्ये प्राप्त होऊ दे देवा. आणि ज्या परिवारानं, ज्या आई वडिलांनी, ज्या पत्नीनं, ज्या लेकरांनी, ज्या बहिणींनी आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून हा गोड नामरूपी यज्ञ केला ना देवा, या यज्ञाची सगळी पुण्याई त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. आणि भगवंता ज्या परिवारानं हा सोहळा साजरा केलाय त्या परिवाराला उदंड आयुष्य मिळू दे, त्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. आणि पांडुरंगा त्या वडिलाचा आशीर्वाद त्या लेकीवर राहू दे, या परिवारावर निरंतर तुझी कृपा दृष्टी राहू दे. एवढंच गोड मागणं आपण जाता जाता सर्वांच्या वतीनं मागू. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर आज इतका सुंदर सुवर्ण योग आहे बाबा. आजच्या दिवशी दशमीच्या दिवशी जागर आलाय, खूप आनंदाची गोष्ट आहे. भाग्यवान आहेत ते, त्यांचं जाणं सुद्धा चांगलं झालं बाबा. शेवट तो बला माझा गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा, बरोबर आहे की? दशमीच्या दिवशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन आलंय बाबा. भाग्यवान आहेत ते. भाग्यवान आहे तुमचा मुलगा, भाग्यवान आहे ताई तुमचा पती, आणि भाग्यवान आहे त्या लहान मुलीचा हा पिता की दशमीच्या दिवसाचं कीर्तन नामरूपी यज्ञ त्यांना श्रवण करता आलंय. उद्या एकादशी आहे, प्रसाद उद्याच आहे ना, बरोबर आहे की नाही? आज आहे ना, आज होता ना योगायोगानं माघ वारी उद्याची एकादशी, आणि त्या एकादशीची दशमी आजची आहे. एवढा सुंदर सुवर्ण योग लाभलाय. तुमच्यासारखं भाग्यवान कुटुंब कोणतं नाही. आणि हे बघा गरुड पुराण सांगतं, माणूस गेल्यापासून 1 वर्ष त्यांचा आत्मा हा त्यांच्याच कुटुंबामध्ये असतो, बरोबर? 1 वर्षापर्यंत त्या माणसाचा आत्मा हा त्याच्याच परिवारामध्ये असतो आणि त्याच्या उद्धारासाठी तो विनवणी करत असतो. म्हणून तर बघा आपल्या शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे गोड जेवण करावं, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचं मासिक करावं, आणि मग वर्ष पूर्ण झालं की आजच्या दिवशी नामाचं चिंतन आणि प्रसाद अर्पण त्यांना करावा. आजच्या दिवशीचा शेवटचा प्रसाद ते प्रेमानं घेतील आणि सर्वांना आशीर्वाद देऊन ते पुन्हा पुढच्या
यात्रेला ते प्रारंभ करतील. हे गरुड पुराण सांगतात. म्हणून तुमचा मुलगा आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत इथं होता, पण आज मात्र त्यांचा आत्मा पितृलोकाच्या दिशेनं वाटचाल करतोय. विनंती भगवंताला सगळेजण करत जा आणि नित्य नियमानं दररोज 5 मिनिट तरी भगवंताचं भजन करीत जा. आणि भजन झालं की भगवंताला हात जोडून विनंती सर्वांनी करत जा, देवा त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. बस एवढंच जरी तुम्ही नित्य नियमानं केलं ना, निश्चित त्यांच्या आत्म्याला शांती लाभल्याशिवाय राहत नाही. बरोबर. आता शेवटची चाल होईल, जय विठ्ठल भजन होईल, मग कीर्तनाचा समारोप होईल. घ्या चाल. चोखा मने फजित खोल. शेवटचं चाल. चोखा मने फजित खोल. तुका चोका मने फजित करो, चोका मने फजित करो, चोका मने फजित करो, चोका मने फजित करो.
बाप सुरूर बेटे का टाकूनी पडती रंगा पडी टाकोनी पथिरान पोरे पथिरान पोरे टाकोनी पथिरान पोरे पथिरान पोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे अंती होती पाठ मोरे टाकोनी पथिरान पोरे
सावकाश सेवा संपलेली आहे. जर बोलता बोलता एखादा वाईट शब्द गेला असेल, चुकीचा शब्द गेला असेल किंवा अभद्र शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष समजा. जे जे चांगलं वाटलं भगवंताच्या कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं आणि आई वडिलांच्या पुण्याईचे फळ आहे. याच्यामध्ये माझं स्वतःचं काही सुद्धा नाही. करविली तैशी केली कटकट वाकोडी करनेट देव झाली. भगवंतानं जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे चोखोबरायांचा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. भगवंताची सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. आलेल्या सर्व भजनी मंडळांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत साष्टांग प्रणित करतो. गायक मंडळींनी गोड गायनाची साथ केली त्यांचे मनापासून धन्यवाद, आभार. मृदंगाची साथ आमच्या महाराजांनी गोड केली त्यांचेही धन्यवाद. हार्मोनियमची साथ आणि गायनाची साथ गुरुजींनी उत्कृष्ट केली त्यांचेही मनापासून आभार. सिस्टमवाल्या दादांनी गोड सिस्टम लावलं त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि दादांनी शूटिंग अतिशय सुंदर शूटिंग काढली 2 तास, त्यांचेही मनापासून आभार धन्यवाद करतो. आणि या परिवाराचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद की ज्यांनी हा गोड नामरूपी यज्ञ ठेवला आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभ होईल म्हणून हा सोहळा साजरा केला. त्या सर्वांच्या चरणी मनापासून आभार धन्यवाद म्हणतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण.